हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू एव्हरीवन आईज व्लॉग. तर हा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत पहा. याच्यात मी खूप जास्त मस्ती केलेली आहे आज. आणि हा कावळा आहे जो सध्या रोज आमच्याकडे 3 ते 4 वेळा येतो दिवसभरात. आणि त्याला काहीतरी चपाती किंवा जे पण काही असेल ते टाकलं तर तो ते घेऊन निघून जातो, जसं तो इथे घेऊन गेलाय. आणि थोडं जवळ जाऊनच तो ते खातो. गुड तर मॉर्निंग. त्यात बोल तू कसं करतात गुड मॉर्निंग याच्यात? कसं करतात? कसं करतात? तू काय खातोयस? काय खातोय? मुरमुरे खातोय? हम्म. हम्म. कर बरं असं याच्यात. इकडे बघ ना. कर ना. कर कर कर. हे नवीन नाटकात आमच्याकडे सध्या काही पाहिजे असेल की असा फेस करून येत होतो. दाखव कसं करतात. कसं? मी ब्रेकफास्टसाठी पालकचे थालीपीठ बनवले होते. तर त्यासाठी मी इथे हिरवी मिरची, लसूण आणि जिरे वाटून घेतलेत. आणि जी पालक स्टीम करून घेतली आहे ती पण याच्यासोबतच वाटून घेतली. आणि नंतर त्याची जी पेस्ट तयार होते ती पेस्ट मी ज्वारीच्या पिठामध्ये आणि बेसन पीठ यामध्ये मिक्स करून त्यामध्ये जिरे पावडर, धने पावडर, मीठ घालून मळून घेतली आहे. आणि त्या पिठाची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ ठेवली आहे, जेणेकरून की ते आपल्याला भाकरीसारखे थापता येतात. थालीपीठ खूपच छान झाले होते, कारण मी बऱ्याच दिवसांनी हे बनवले होते. आणि याच्यातला पण या गोष्टी आवडतात, थालीपीठ किंवा चिले हे पदार्थ आवडतात त्याला, तर तो पण खूप आवडीने खातो. थालीपीठ ज्वारीच्या पिठापासून बनलेलं असतं, त्याच्यामुळे ते हेल्दी आहे आणि लहान मुलांना त्याची टेस्ट आवडते पण, तर ते खूप आवडीने खातात. तुमच्याकडे 10 मंथ ओल्ड किंवा त्यापेक्षा मोठं बेबी असेल तर तुम्ही हे त्यांच्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता. काय? कोण आहे जादू? जादू, जादू, जादू. काय खातोयस तू? काय खातोयस? दाखव आईला. काय आहे तुझ्या हातात? काय? काय? खजूर. आणि बाहेर काय येतंय याच्यात? बाहेर काय येतंय? पाव पाव. तू म्हण बरं. तू म्हण. बोल तू. तुला बोलता येतं ना पाव पाव? कसं म्हणतात पाव पाव? पाव पाव. बोल ना पाव पाव. नाटकं चालू आहेत. थंडी वाजतीये का याच्यातला? थंडी वाजतीये? थंडी वाजतीये? हो ना? थंडी वाजतीये ना? नो. कसा होता? काय करत होता याच्यात? असं करत होता? हो. काय ते? तू खातोय का ते? काय सांग बरं? थँक्यू. मी खाऊ? खाऊ मी? का तुला खायचंय? नको, मी खाऊन घेऊ? खाऊ? इथे ऑमलेट बनवते, तर मी एग मिक्स करतेय आणि ते खेळतोय. तो पण त्याचा एग मिक्स करतोय या कपमध्ये. पाहिलं का तुम्ही? तसं मी टोमॅटो टाकलंय, तसं त्याने पण टाकलं यामध्ये. काय करतोयस? याच्यात कसं मिक्स करतात? असं? आज दिवसभर पाऊस चालू होता, त्याच्यामुळे मला काय ऑफिसला जाता आलं नाही. तर आम्ही तिघे पण ऑफिसला गेलो होतो आणि येता येता आम्ही थोडा वेळ इथे ब्रेक घेतला होता. तर हे जे हॉटेल आहे ते खूप छान आहे. आणि हे जेव्हा आपण सुजगावकडनं हिंजवडीसाठी जातो त्या रोडला आहे. त्याचं नाव आहे प्रिशा ग्रीनफील्ड. आणि तिथनं व्ह्यू खूपच छान दिसत होते पावसाचे, कारण पावसाचं वातावरण होतं आणि समोर डोंगर आहेत, तर ते खूप छान दिसत होतं. आणि त्यांनी खूप भरपूर इथे झाडं लावलेली आहेत. आणि
त्यांची फूडची टेस्ट पण खूप छान आहे. जर तुम्ही सुसगावकडनं हिंजवडीला ऑफिससाठी जात असाल तर तुम्ही इथे थांबून फूड नक्की ट्राय करू शकता. तर इथे यजतची पावसात मस्ती चालू आहे. पाऊस पडतोय पण याला इथे फिरायचं होतं आणि तो जसा होता तसंच आम्ही ऑफिसला नेलं होतं त्याला. तर त्याने पायात चप्पल नाही घातलेली, फक्त सॉक्स आहेत, पण त्याला तसंच फिरत बसायचं होतं. हा या रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स आहे. इथे सी फूड पण मिळतं आणि त्याची टेस्ट पण खूप छान आहे. घरी आल्यानंतर ना यजतची अशी मस्ती चालू होती. ते बघा, बाबा ज्या रूम मध्ये जाईल त्या रूम मध्ये ते गेलंच पाहिजे. काहीतरी डिस्ट्रॅक्शन भेटलं इथं. माझा ऑफिसचा लॅपटॉप परत बाबाच्या मागं. क्या मेरा ये एक छोटा युवराज बोल सकते हैं, हमारा युवराज. धन्यवाद तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत पाहिला. तुम्हाला असेच आमचे व्लॉग्स रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. थँक यू.